नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बाजार समिती हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठिकाण आहे. पण खरंच शेतकरी बाजार समितीचा वापर योग्य पद्धतीने करतो का? आणि बाजार समिती ही शेतकऱ्याला योग्य न्याय देण्यासाठी ताकदीने त्यांच्या पाठीशी राहते का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या तरी बाजार समितीमध्ये आणि बाहेर प्रत्येक सोमवारी जे चित्र दिसते ते थोडेसे विचित्र असेच वाटते. शेळ्या मेंढ्या विक्रीकरता येणारे शेतकरी बाजार समितीत यावेत, तिथे रीतसर पावती करावी व व्यवहार झाल्यावर 1 ते 5% पर्यंतचे शुल्क रीतसर पावतीने बाजार समितीला द्यावे अशी पद्धत असते आणि त्या उत्पन्नातून बाजार समितीचा मेंटेनन्स चालावा. असे असताना अनेक शेतकरी बाजार समितीच्या गेटच्या बाहेर व्यवहार करून मोकळे होतात. याला शेतकरी जेवढा जबाबदार आहे तेवढीच बाजार समितीही. कारण बाजार समितीला मिळणाऱ्या उत्पन्नावर काही दलाल लोक गदा आणत असतील तर त्यांना थांबवणे हे बाजार समितीच्या हातात आहे. काही दलाल तर सकाळी 6 वाजल्यापासून बाजार समितीच्या गेटच्या बाहेर उभे असतात. त्यांची साखळी असते. काही जण मोटरसायकलवरून शेतकरी येण्याच्या मार्गावर उभे असतात. अनेक शेतकरी हे अशिक्षित गरीब असतात. त्यांना 4 ते 5 दलाल घेरून हातात नोटा घेऊन कमीत कमी किमतीला ते घेऊन त्या शेतकऱ्याला फसवत असतात. अनेक वेळा निम्मीही किंमत दिली जात नसल्याचे ऐकले आहे. अशा दलालांविरोधात बाजार समितीने कडक पावले उचलणे गरजेचे आहे. त्यांना गेटच्या बाहेर उभे राहू न देणे आणि गावात रोडवर असे व्यवहार होत असतील तर ते बाजार समितीने रोखले पाहिजेत. प्रसंगी पोलिसांची मदत घेतली पाहिजे, तरच या व्यवहाराला शिस्त लागणार आहे. आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून बाजार समितीत चांगले काम करणाऱ्या राजकीय नेत्यांशी चर्चा करणारच आहोत. पण प्रथमदर्शनी दलालांना रोखणे एवढे जरी पाऊल बाजार समितीने उचलले तरी पुरेसे होणार आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.